प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसली परिवरचे क्रियापद पाहणार आहोत. हे क्रियापद प्रत्येकाला प्रत्येक इयत्तेमध्ये असतात, कोणत्या ना कोणत्या धड्यामध्ये, परंतु एक सॉर्टिंग केलेले आहे त्याप्रमाणे मी सांगत आहे. टू टीज, टीज्ड, टीज्ड, टीजिंग चिडवणे. टू टेल, टोल्ड, टोल्ड, टेलिंग सांगणे. टू गेट, गॉट, गॉट, गेटिंग मिळवणे. टू टीच, टॉट, टॉट, टीचिंग शिकवणे. टू टेक, टू, टेकन, टेकिंग घेणे. टू रिप्लेस, रिप्लेस्ड, रिप्लेस्ड, रिप्लेसिंग च्या जागी बदलणे. टू कीप, केप्ट, केप्ट, कीपिंग ठेवणे. टू फिक्स, फिक्स्ड, फिक्स्ड, फिक्सिंग पक्का करणे. टू शाउट, शाउटेड, शाउटेड, शाउटिंग ओरडणे. टू ओबे, ओबेड, ओबेड, ओबेईंग आज्ञा पाळणे. टू ट्रेम्बल, ट्रेम्बल्ड, ट्रेम्बल्ड, ट्रेम्बलिंग थरथरणे. टू रीच, रीच्ड, रीच्ड, रीचिंग पोहोचणे. टू फाल, फेल, फालन, फालिंग पडणे. टू लाफ, लाफ्ड, लाफ्ड, लाफिंग जोराने हसणे. टू थिंक, थॉट, थॉट, थिंकिंग विचार करणे. अशा पद्धतीने मी तुम्हाला उच्चारण या क्रियापदांचं करून दाखवलेलं आहे. प्रत्येक क्रियापदामध्ये तुम्ही बघू शकता की कधी कधी सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम आहे, तरी देखील तुम्ही 4 फॉर्ममध्येच हे क्रियापद पाठ करायचे आहेत. स्पेलिंगकडे नीट लक्ष द्या, उच्चारणांकडे लक्ष द्या, जेणेकरून जेव्हा केव्हा तुमच्या वाचण्यामध्ये हे क्रियापद येतील तेव्हा त्याचा अर्थ तुम्हाला सहज उमजणार आहे. क्रियापदांचा सराव आवश्यक आहे कोणतीही भाषा शिकण्यासाठी. आपण बघूया आता दुसरे क्रियापद. टू ड्रॉप, ड्रॉप्ड, ड्रॉप्ड, ड्रॉपिंग खाली पाडणे. टू स्टेअर, स्टेअर्ड, स्टेअर्ड, स्टेअरिंग घुरणे म्हणजे एकटक लावून घुरणे एखाद्या व्यक्तीला. टू स्टँड, स्टूड, स्टूड, स्टँडिंग उभे राहणे. टू येल, येल्ड, येल्ड, येलिंग ओरडणे. टू पनिश, पनिश्ड, पनिश्ड, पनिशिंग शिक्षा करणे. टू आस्क, आस्क्ड, आस्क्ड, आस्किंग विचारणे. टू मेमोराइज, मेमोराइज्ड, मेमोराइज्ड, मेमोराइजिंग पाठ करणे. टू प्रिपेअर, प्रिपेअर्ड, प्रिपेअर्ड, प्रिपेअरिंग तयारी करणे. टू बिगिन, बिगॅन, बिगन, बिगिनिंग सुरू करणे. टू टेस्ट, टेस्टेड, टेस्टेड, टेस्टिंग परीक्षा घेणे. आणि टेस्ट हे उच्चारण सेम आहे पण स्पेलिंग वेगळी आहे, त्याकडे लक्ष द्यावं. TAST टेस्ट याचा अर्थ होतो चव घेणे. टू टेस्ट, टेस्टेड, टेस्टेड, टेस्टिंग. टू हँग, हंग, हंग, हँगिंग लटकवणे. टू कंटिन्यू, कंटिन्यूड, कंटिन्यूड, कंटिन्यूइंग सुरू ठेवणे. टू एक्सप्रेस, एक्सप्रेस्ड, एक्सप्रेस्ड, एक्सप्रेसिंग व्यक्त होणे. टू अलाउ, अलाउड, अलाउड, अलाउविंग म्हणजे परवानगी देणे. तर काही क्रियापद असे आहेत की जे फार सोपे आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला आपल्याला डी किंवा ED लावून त्याचं सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म करता येतो. परंतु काही क्रियापद असे आहेत त्याचे तिन्ही फॉर्म्स डिफरंट आहेत. तर अशा क्रियापदांकडे आपण जास्त लक्ष द्यायचं आहे, म्हणजेच त्यांचा आपण जास्तीत जास्त सराव करायचा आहे. जेवढं आपण जास्तीत जास्त क्रियापद पाठ करणार आहात, बोलणार आहात, वाचण्यात आणणार आहात, तेवढी जास्त लँग्वेजवरची पकड आपली पक्की होणार आहे. फॉर एक्झाम्पल टू हँग, हंग, हंग, हँगिंग अशा प्रकारचे क्रियापद आपल्याला सरावच करावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाही आहे. टू टेस्ट, टेस्टेड, टेस्टेड, टेस्टिंग याच्यामध्ये पण लक्ष ठेवावं की 2 स्पेलिंग आहेत आणि दोन्ही वेगळे अर्थ आहे. आता बघूया. टू स्लीप, स्लिप्ड, स्लिप्ड, स्लीपिंग घसरणे. टू टर्न, टर्न्ड, टर्न्ड, टर्निंग वळणे. टू डिसेंड, डिसेंडेड, डिसेंडेड, डिसेंडिंग म्हणजे खाली येणे. म्हणजे एखादी कृती किंवा एखादी सवय किंवा एखादी गोष्ट जी की भावनिकरित्या जोडलेली आहे. टू रेज, रेज्ड, रेज्ड, रेझिंग उंचावणे. टू फील, फेल्ट, फेल्ट, फीलिंग वाटणे. टू स्क्रीम, स्क्रीम्ड, स्क्रीम्ड, स्क्रीमिंग किंचाळणे. टू कॉरल, कॉरल्ड, कॉरल्ड, कॉरलिंग भांडणे. टू पियर्स, पियर्स्ड, पियर्स्ड, पियर्सिंग टोचणे. टू कीवर, कीवर्ड, ख्युवर्ड, ख्युवरिंग थरथरणे. टू टंबल, 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 टंबलिंग घरंगळणे. टू ब्रूज, ब्रूज्ड, ब्रूज्ड, ब्रूझिंग खरचटणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण जेव्हा पडतो तेव्हा आपल्याला जो मार लागतो, इजा होते, तर त्या प्रक्रियेला टू ब्रूज म्हणतात.
टू टियर, टोअर, टॉर्न, टिअरिंग फाडणे, कापड किंवा एखादं कागद. टू पे, पेड, पेड, पेईंग देणे. टू सीज, सीज्ड, सीज्ड, सीझिंग घट्ट पकडणे किंवा घट्ट आलिंगन देणे. टू जर्क, जर्क्ड, जर्क्ड, जर्किंग झटका देणे. या अर्थाने हे क्रियापद आहेत. तर पार्ट 1 वर आधारित हे क्रियापद आहे मिसली परीचे आणि आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये देखील भाषा बोलत असताना हे आपल्याला वापरायचे आहेत आणि आपण यांना वापरू शकतो. अत्यंत उपयोगी असे हे क्रियापद आहेत. याचे 4ही फॉर्म तुम्हाला लिहून देण्यात आलेले आहेत. त्यांच्या उच्चारणांसह व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला सादर करत आहेत. तुम्ही जर का चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. टू फेच, फेश्ड, फेश्ड, फेचिंग म्हणजे ओढणे. आपण जेव्हा विहिरीतून पाणी काढतो तो आय एम फेचिंग वॉटर फ्रॉम वेल असं म्हणू शकतो आपण. टू अप्लाय, अप्लाइड, अप्लाइड, अप्लाइंग लावणे. टू हग, हग्ड, हग्ड, हगिंग म्हणजे मिठी मारणे, आलिंगन देणे. टू यर्न, यर्न्ड, यर्न्ड, यर्निंग म्हणजे इच्छा व्यक्त करणे. टू होल्ड, हेल्ड, हेल्ड, होल्डिंग पकडणे. टू कन्सोल, कन्सोल्ड, कन्सोल्ड, कन्सोलिंग म्हणजे सांत्वन करणे किंवा दिलासा देणे. टू पॅट, पॅटेड, पॅटेड, पॅटिंग पाठ थोपटणे एखाद्याची समजूत काढण्यासाठी. टू सूद, 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 सूदिंग म्हणजे शमवणे. एखाद्याचं जे तीव्रता असेल एखाद्या गोष्टीची ती कमी करणे त्याला आपण सूद म्हणतो इंग्रजीत. टू प्लेस, प्लेस्ड, प्लेस्ड, प्लेसिंग ठेवणे. टू विस्पर, विस्पर्ड, विस्पर्ड, विस्परिंग कुजबुजणे. टू स्टंबल, स्टंबल्ड, स्टंबल्ड, स्टंबलिंग म्हणजे तोल जाणे चालताना तेव्हा त्या क्रियेला आपण टू स्टंबल म्हणतो. टू अनाऊन्स, अनाऊन्स्ड, अनाऊन्स्ड, अनाऊन्सिंग घोषणा करणे. टू कॉल, कॉल्ड, कॉल्ड, कॉलिंग बोलावणे. टू मॅनेज, मॅनेज्ड, मॅनेज्ड, मॅनेजिंग म्हणजे सांभाळणे. टू प्रोव्हाइड, प्रोव्हाइडेड, प्रोव्हाइडेड, प्रोव्हाइडिंग म्हणजे पुरविणे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे क्रियापद आहेत. तर फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म हे तुम्हाला माहीतच आहे. फर्स्ट फॉर्मला बेस फॉर्म, ओरिजिनल फॉर्म किंवा इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणतो. सेकंड फॉर्मला आपण सिम्पल पास्ट फॉर्म म्हणतो. थर्ड फॉर्मला आपण पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणतो. फोर्थ फॉर्मला आपण प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म म्हणतो. फोर्थ फॉर्म कंटिन्युअस टेन्स तयार करण्यासाठी वापरतो. थर्ड फॉर्म परफेक्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्ससाठी आपण V2 वापरतो आणि सिम्पल प्रेझेंट, सिम्पल फ्युचरसाठी आपण V1 पहिलं रूप वापरतो. तर बघा जितके जास्तीत जास्त आपण क्रियापद पाठ करणार तितकी जास्त आपण ही भाषा अवगत करणार, त्याच्यावर आपण प्रभुत्व मिळवणार आहोत. टू कंपोज, कंपोज्ड, कंपोज्ड, कंपोजिंग तयार करणे, बनवणे, कविता वगैरे अशा पद्धतीने. टू लिव्ह, लिव्ड, लिव्ड, लिव्हिंग राहणे किंवा जगणे. टू फिअर, फिअर्ड, फिअर्ड, फिअरिंग घाबरणे. टू डेअर, डेअर्ड, डेअर्ड, डेअरिंग हिम्मत करणे. टू मूव्ह, मूड, मूड, मूव्हिंग हालचाल करणे. टू एंटर, एंटर्ड, एंटर्ड, एंटरिंग प्रवेश करणे. टू मस्टर, मस्टर्ड, मस्टर्ड, मस्टरिंग जमा करणे म्हणजे धैर्य वगैरे अशा पद्धतीने. टू स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीकिंग बोलणे. टू अनर्व, अनर्व्ड, अनर्व्ड, अनर्विंग म्हणजे अस्वस्थ होणे. जेव्हा आपण एखाद्या अशा परिस्थितीत असतो जेव्हा आपली मानसिक स्थिती चांगली नसते आणि त्या चुकीच्या स्थितीचा आपल्यावर प्रभाव पडलेला असतो, तर अशा वेळेस आपण म्हणतो की आय एम फीलिंग अनर्व्ड किंवा आय एम अनर्विंग. या पद्धतीने आपण हे क्रियापद वापरू शकतो. तर द बेस्ट वे टू लर्न लँग्वेज, especially English language, is to learn the verbs first, all the forms, then you will get the key to the tenses and grammar. Everywhere the verbs are used. So I request all the students, please by heart memorize the verb first of all. Don't miss this opportunity to learn the language. Thank you for watching. Like, share and subscribe to my channel.